गुड आफ्टरनून फ्रेंड्स, मी शिवानी पाटील यूथ IAS मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम बघत आहोत। मराठी माध्यमातून आपण रोज एक प्रश्न घेतो आणि त्याचा आन्सर कसा असावा, त्याचा मेन अप्रोच आन्सर लिहिताना मेन अप्रोच आपला काय असावा याविषयीची चर्चा आपण या लेक्चर्समध्ये करत असतो। तर आजपासून आपण काय करणार आहोत, आधी आपण काय करत होतो, कंटेंट इंग्लिशमध्ये देत होतो आणि त्याचं मराठीमध्ये भाषांतर करत होतो। आजपासून आपण जो आपला मेन कंटेंट असणार आहे तो पण मी मराठीमध्ये तुम्हाला देत आहे। त्यामुळे काय होईल की जे मराठी माध्यमातून UPSC साठी प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी हे खूप सोपं होईल। ओके, तर चला तर मग आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूयात। त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, म्हणजे काय होईल, जे आम्ही रोज नवनवीन व्हिडिओज पोस्ट करत असतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल। ओके, तर आजचा प्रश्न काय आहे, तर आरोग्यावरील परिणाम आरोग्याच्या कर्मचाऱ्यांच्या कौशल्याच्या पातळीपासून ते लोकसंख्येच्या नागरी अर्थापर्यंतच्या सैन्याने केलेल्या परस्पर संबंधांचा परिणाम काय आहे त्याच्याविषयीची चर्चा आपल्याला या क्वेश्चन मध्ये करायची आहे। आन्सर मध्ये आपल्याला त्याच्याविषयीची चर्चा करायची आहे। 250 वर्ड्स मध्ये आपल्याला हा प्रश्न एक्सप्लेन करायचा आहे। तर ह्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना आपला मेन अप्रोच काय असला पाहिजे, त्या उत्तरामध्ये आपलं काय काय अपेक्षित आहे, त्यामध्ये काय लिहिलं पाहिजे ज्यानं आपलं आन्सर आहे ते खूप अट्रॅक्टिव्ह दिसेल आणि त्याला आपण जास्त मार्क्स कंडक्ट करू। या प्रश्नामध्ये तुमची इथे 15 ते 20 मार्क्सची तयारी होऊन जाते। तर याचा आपला मेन अप्रोच काय असला पाहिजे, तर सुरुवातीला आपण भारतातील सार्वजनिक आरोग्याच्या स्थितीबद्दल काही ओळी लिहायच्या आहेत इंट्रोडक्शन पार्टमध्ये। त्यानंतर सार्वजनिक आरोग्याच्या परिणामावर परिणाम करणारे घटक, विशेषतः आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कौशल्याची पातळी आणि लोकसंख्येच्या नागरी संवेदनांवर चर्चा करायची आहे आणि त्यानंतर यामधून पुढे जाण्याचा योग्य मार्ग द्यायचा आहे आणि शेवटी आपल्याला याचा निष्कर्ष लिहायचा आहे। हा प्रश्न तुम्हाला GS पेपर 2 मधील सामाजिक न्यायाशी रिलेटेड आहे। या पेपरमध्ये या रिलेटेड क्वेश्चन्स येऊ शकतात। तर आन्सरची सुरुवात करताना पहिला पार्ट असतो तो इंट्रोडक्शन पार्ट, म्हणजेच परिचय। तर परिचयामध्ये आपण काय लिहू शकतो की जसं की मी इथे तुम्हाला दिलेला आहे इंट्रोडक्शन पार्ट मध्ये आपण काय लिहू शकतो, तर यामध्ये आपल्याला काय लिहायचं आहे की स्वच्छता आणि वेक्टर नियंत्रण यांसारख्या उपायांद्वारे लोकसंख्येच्या आजाराचा धोका कमी करणारी सार्वजनिक आरोग्य सेवा ही देशाच्या विकासाच्या पायाभूत सुविधांचा आवश्यक भाग आहे। ही भारतीय संदर्भातील मर्यादा नाही, तसेच सार्वजनिक आरोग्य निधींवरील खर्च भारतात सातत्याने कमी होता, म्हणजे GDPच्या अंदाजे 1.3%। तर जागतिक महामारीचा उदय झाल्यामुळे भारतातील सार्वजनिक आरोग्य सेवा यंत्रणेतील उणीवा अधोरेखित झालेल्या आहेत। हा पार्ट आपण इंट्रोडक्शन पार्ट मध्ये लिहू शकतो। ओके, तर हा परिचय झाल्यानंतर आपल्याला मेन पार्ट असतो म्हणजे आन्सरचा बॉडी पार्ट। तर यामध्ये आपल्याला या प्रश्नाचं जे अपेक्षित उत्तर आहे त्याची सविस्तर चर्चा आपल्याला बॉडी पार्ट मध्ये करायची आहे। ओके, तर इथं मी तुम्हाला याचं योग्य आन्सर दिलेला आहे। यामध्ये जर तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील, तुमचे जर काही वेगळी मतं असतील तर तीही तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। तसेच आणखीन काही तुम्हाला जर आयडिया किंवा एखादा पॉईंट तुम्हाला सजेस्ट करायचा असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता। तर बघूयात आपल्याला की बॉडी पार्टमध्ये आपल्याला काय लिहिता येईल। तर यामध्ये आपल्याला पार्ट करायचे आहेत, तर त्याच्यामध्ये पॉइंट लिहायचे आहेत। तर त्यामध्ये आपला पहिला पॉइंट काय असणार आहे की भारतातील सार्वजनिक आरोग्य सेवा यंत्रणेसमोरील अडचणी, प्राथमिक आरोग्य सेवांचा अभाव, हा पहिला आपण पॉइंट करू शकतो। तर यामध्ये आपल्याला काय लिहायचं आहे की देशात सध्या अस्तित्वात असलेले सार्वजनिक प्राथमिक आरोग्य सेवा मॉडेल मर्यादित आहे। जरी सार्वजनिक आरोग्य केंद्र चांगले कार्य करीत आहे, तेथे केवळ गर्भधारणेची काळजी, मर्यादित बालसंगोपन आणि राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांशी संबंधित विशिष्ट सेवा पुरवल्या जातात। आणि त्यानंतरच आपल्याला काय पॉइंट करता येईल की पुरवठा बाजूतील कमतरता। तर यामध्ये आपल्याला काय लिहायचं आहे की आरोग्यामधील कमकुवत आरोग्य व्यवस्थापन कौशल्य आणि योग्य प्रशिक्षण आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना सहाय्य
सहाय्यक देखरेखीची कमतरता आरोग्य सेवांच्या इच्छित गुणवत्तेचे वितरण रोखते. हा पार्ट आपण यामध्ये लिहू शकतो, हे 2 पॉईंट. त्यानंतर आपल्याला पुढचा पॉईंट काय असणार आहे की इष्टतम सार्वजनिक आरोग्य यंत्रणा. तर यामध्ये आपल्याला काय लिहिता येईल की यामुळे गैरसंसर्गजन्य रोगांवर नियंत्रण ठेवणे आव्हानात्मक आहे, जे सर्व प्रतिबंध आणि लवकर शोधण्यासारखे आहे. तर सार्वजनिक आरोग्याच्या परिणामावर परिणाम करणारे घटक रुग्णालयाची पायाभूत सुविधा, हा सुद्धा पॉईंट आपल्याला यामध्ये करता येईल. तर यामध्ये आपल्याला काय लिहायचं आहे की आरोग्य सेवा प्रणालीचा चांगला अनुभव घेऊन सर्व रुग्णांची काळजी आणि सुधारित मानके सुधारित करण्याचा मूलभूत उद्दिष्टास आधारभूत पायाभूत सुविधा हा आधारभूत आधार आहे. ओके. तर पायाभूत सुविधांनी रुग्णालयाला तीव्र आणि रुग्णांच्या काळजीसाठीचे केंद्र म्हणून व्यापक आरोग्य सेवा प्रणालीत समकालिक केले पाहिजे आणि दर्जेदार 7 डोमेन म्हणजेच रुग्ण अनुभव, परिणामकारकता, कार्यक्षमता, वेळेचे पालन, सुरक्षा, इक्विटी आणि टिकाव सुलभ केले पाहिजेत. ओके. यानंतरचा पॅराग्राफमध्ये आपल्याला लिहायचं आहे की आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कौशल्याची पातळी. तर यामध्ये काय लिहिता येईल की सार्वजनिक आरोग्य सेवांसाठी मानवी संसाधनांच्या विकासामध्ये अनेक कमतरता दूर करण्याची गरज आहे. तर सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञांसाठी या क्षेत्रातील योगदानाची व्याप्ती ओळखण्याबरोबरच प्रशिक्षण सुविधा निर्माण करण्याची नितांत आवश्यकता आहे. तर पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया ही सार्वजनिक आरोग्यामधील प्रशिक्षण, संशोधन आणि धोरणात्मक विकासाला बळकट करून मर्यादित संस्थात्मक क्षमता दूर करण्यासाठी सकारात्मक पाऊल आहे आणि सार्वजनिक आरोग्य नेतृत्वात वैद्यकीय कर्मचाऱ्यांना शिक्षण देण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्याच्या अभ्यासासाठी आवश्यक कौशल्य प्रदान करण्यासाठी प्री सर्व्हिस प्रशिक्षण आवश्यक आहे. ओके. हा सर्व पार्ट पण आपल्याला लिहिता येतो बॉडी पार्टमध्ये. त्यानंतर आपण अनुवांशिक देखभाल, पौगंडावस्थेतील आरोग्य आणि मानसिक आरोग्य यासारख्या उदयोन्मुख समस्यांमध्ये क्षमता वाढीसाठी पदवी अभ्यासक्रमामधील महत्त्व देखील महत्त्वपूर्ण आहेत. त्याचबरोबर व्यवस्थापकीय कौशल्य आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. तितकेच महत्त्वाचे म्हणजे भारतातील पॅरामेडिकल कामगार आणि प्रशिक्षण संस्थांची संख्या वाढवणे हे देखील महत्त्वाचे आहे. ओके. तर त्यानंतरचा आपल्याला पॉईंट करता येईल की नागरी इंद्रिय. ओके. तर यामध्ये आपल्याला काय लिहिता येईल की नागरी इंद्रिय स्वच्छ ठेवणे, स्वच्छता राखणे इत्यादी उदाहरणे यात वास्तविक व्यक्तिमत्व प्रतिबिंबित करतात आणि कोणत्याही व्यक्तीची जबाबदारी दर्शवतात. या सामाजिक नियमनांचे आणि नीतिमत्तेचे पालन केल्याने आरोग्य सेवा परिणामांवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. तसेच निरोगी भारतासाठी लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर स्वतंत्र भारत जन आंदोलन आवश्यक आहे. त्याचबरोबर भारताच्या प्रगतीस मदत होईल अशा पद्धतीने भारतीय नागरिकांना आपली महत्त्वाची भूमिका निभावण्याची गरज देखील आहे. तसेच नागरिकांनी देशाच्या बळकटीकरणासाठी योग्य ती भूमिका बजावावी. यासाठी भारतामध्ये जाणकारांचे सकारात्मक व विधायक भाषण घडवून आणण्याची देखील गरज आहे. हा सर्व पार्ट आपण बॉडी पार्टमध्ये लिहू शकतो. लक्षात घ्या, जर आपण आन्सर लिहिताना आपल्याला आन्सरचे 3 पार्ट करायचे असतात. इंट्रोडक्शन पार्ट, देन बॉडी पार्ट आणि देन आपल्याला सर्वात शेवटी कुठल्याही क्वेश्चनचं कन्क्लुजन हे द्यायचंच आहे. ओके. तर हा सर्व पार्ट आपण बॉडी पार्टमध्ये लिहू शकतो. असं नाही की तुम्हाला हेच सर्व पॉईंट यामध्ये लिहायचे आहेत. तुम्हाला जर आणखीन काही यामध्ये पॉईंट येत असतील तर ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकता. ओके. तर हा सर्व प्रश्नांचा बॉडी पार्ट झाला. त्यानंतर आपल्याला ह्याचा योग्य निष्कर्ष लिहायचा आहे. तर निष्कर्षामध्ये आपण आत्ताचं आपलं ताजं उदाहरण कोविड-19चं उदाहरण देखील देऊन याचा योग्य निष्कर्ष आपण देऊ शकतो. तर बघा, निष्कर्ष आपल्याला काय लिहिता येईल की कोविड-19 सारख्या साथीच्या गोष्टी स्पष्टपणे लक्षात आणतात की सार्वजनिक आरोग्य व्यवस्था कोणत्याही समाजातील मूलभूत संस्था असतात. तर नॅशनल मेडिकल कमिशन म्हणजेच NMC अधिनियम 2010
प्रधानमंत्री भारत जन उद्योग परिषद, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना इत्यादी योजनांद्वारे सार्वजनिक आरोग्य यंत्रणेतील कमतरता दूर करण्यासाठी सरकारने अनेक प्रयत्न देखील केलेले आहेत. तथापि सार्वजनिक आरोग्य आपत्कालीन प्रकारच्या कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीचा प्रतिकार करू शकणारी आणि सार्वत्रिक आरोग्य व्याप्ती विपरीत करणारी एक अशी आरोग्य व्यवस्था तयार करण्यासाठी ही सर्व काळाची गरज आहे. हा पार्ट आपण निष्कर्षमध्ये लिहू शकतो. या प्रकारे आपल्याला याचे क्वेश्चन्सची आन्सर द्यायचे आहेत. जर तुम्हाला या लेक्चरची PDF हवी असेल तर तुम्ही आमच्या द यूथ IAS ऑफिशियल मराठी या टेलिग्राम चॅनेलवरून डाउनलोड करू शकता. ओके. आणि लेक्चर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच लेक्चर शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू.